नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋतुजा खोबे, कृषी महाविद्यालय परभणीची विद्यार्थिनी। मी आज तुम्हाला बीज प्रक्रियेबद्दल माहिती सांगणार आहे। बीज प्रक्रिया म्हणजे काय? बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून आणि बियाण्यातून पसरणारे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक आणि रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, त्यालाच बीज प्रक्रिया असे म्हणतात। मग बीज प्रक्रिया कशी करावी आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया। बीज प्रक्रियासाठी आपण 1 किलो सोयाबीनचं बियाणे घेतले। त्यानंतर आपण घेतले प्लास्टिकचं एक टोपलं किंवा एक ताडपत्रीवर आपल्याला ते बियाणे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेतलं आहे वॉर्डन, हे केमिकल आहे, फंजीसाइड आणि इन्सेक्टिसाइड या दोन्हीचं कॉम्बिनेशन, म्हणजेच बुरशीनाशक आणि कीटकनाशक या दोन्हीचं मिश्रण आहे। आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे बायोमिक्स पावडर 10 ग्राम प्रति किलो बियाणे आपण घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे रायझोफॉस, हे PSB आणि रायझोबियम या दोन्हीचं मिश्रण आहे, ते आपल्याला घ्यायचे 25 ml प्रति किलो बियाणे। चला तर मग आपण बघूया बीज प्रक्रिया कशी करायची। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका ताडपत्रीवर 1 किलो बियाणं टाकून घ्यायचे। त्यामध्ये वॉर्डन 2 ml प्रति किलो बियाणे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर आपण रासायनिक केल्याच्या नंतर आपल्याला जैविक प्रक्रिया करायची आहे। अर्धा ते 1 तासानंतर जैविक प्रक्रिया करायची आहे। आपल्याला घ्यायचं आहे बायोमिक्स पावडर 10 ग्राम प्रति किलो बियाणे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेतलेलं आहे रायझोफॉस, ते आपल्याला 25 ml प्रति किलो बियाणे घेऊन मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे प्रक्रिया केलेलं बियाणं आहे ना, ते आपल्याला सावलीत ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे, किंवा 24 तासाच्या आत आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो। बीज प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण पाहूया। सर्वप्रथम आपल्याला हातमोजे आणि मास्क घालायचा आहे। त्यानंतर बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आपल्याला जनावरांच्या खाण्यासाठी किंवा आपल्या खाद्यासाठी वापरायचं नाही। बीज प्रक्रिया करता वेळेस तंबाखू खाणे, पाणी पिणे आणि सिगरेट ओढणे या सर्व गोष्टी टाळाव्यात। चला तर मग आपण जाणून घेऊया बीज प्रक्रियेचे फायदे काय आहेत। बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतील आणि बियाण्यातून पसरणारे रोग टाळता येतात। बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपे जोमदार वाढतात आणि नत्र आणि स्फुरदची उपलब्धता वाढते। रासायनिक खताची 20 ते 25% बचत होते आणि पिकाच्या उत्पादनात 15 ते 20% वाढ होते।